बहीण भावाची काळजी करते गावाची. मोबाईलवरती सारखं बोलती बाय बाय डाटा करून, मोबाईलवरती सारखं बोलती बाय बाय डाटा करून, आणि डाटा विसकून कुठं बी थांबती तर मी पोरं बघून, आणि डाटा विसकून कुठं बी थांबती तर मी पोरं बघून. तिच्या आईचं खोपाट पेटवलीच्या माझी बायको. अहो नाव आहे तिचं शांती, पण विश्रांती. बहिणीचं नाव तिच्या शांती, आणि फिरत्या डोळं मारत राहते. बायको पैशाला माझी लय हवरी, बायको पैशाला माझी लय हवरी. 1500 रुपयाचा हप्ता आला म्हटलं, आदल्या दिवशी बाई त्याच्या आईला त्या बँकेच्या पायरीवर जाऊन दुखती या दारात. शांती आहे मी शांती, माझी लय मोठी आहे क्रांती. माझा भाऊ महिन्याला पाठवते 1500 रुपये माझ्या अकाउंट वरती. आता नवऱ्याला सोड चिठ्ठी. अगे नक्की शिल्पा चिठ्ठी. कुणाला दिलीस का सोड चिठ्ठी? चांगलं मानवा 7 फेऱ्या काढून हार घातला तुझ्या मड्यावर. तर मला 7 फेऱ्या मारल्या, 5 फेऱ्या मारून मधनच लग्वीला जाऊन तुम्हाला उठून गेले आणि दारू उठून आले घुसणार. काय म्हणलीस? 5 फेऱ्या मारून मी गेलतो, मग बाकीचे 2 फेऱ्या तू कोणासंग मारली? अरे गुगल पे. आवाज खाली वाकून बोलायचं. वाकून बोलायचं? अरे वाकून बोलायला मला काय मुलगा झालंय काय हे? तुमचं खानदान आहे की मला माहिती. त्या आईला कुठे वाकायचं आणि वार सोडायचं. सारे बसक्या तुझं खानदान बघितलं की मी जगन्नाथ. दारू पिऊन गटारात लोळतोय तिकडे आणि आई डॉलवीवर नाचते हिकडे. अगं माझी आई नाचत होती तेव्हा तुझं आई बा काय कुस्त्या खेळत होतं काय ग? डब्लू सारखं तिकडे जाऊन ऑलिम्पिकला. ते तुझं मला सपान माहिती आहे ना, त्या जोडी सारखं. अरे तशी माझी आई होतीच दणकट, मोठ्या हाडाची आणि वजनदार. तुझा बा तिच्या वजनातच मेला वाटतं. खाली वर पालना करून 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 वजनाचं मला सांगायला लागली या. तुझ्या आईला सांग लय वजन वाढवू नको म्हणा. वजन लय वाढवलं का नाही राऊतातनं कमी करत्यात. तुला ती माहिती आहे काय? पण विघ्नेश फोगट म्हणजे फोगट. तिथं जरा वजन वाढलं होतं, कुस्तीच्या राऊंडातनं बाहेर काढलं या. पण तुझ्या आईला सांग काय? तुझी आई वजन वाढवायची आणि तुझ्या आईला सगळं गावातनं बाहेर काढून टाकायचं. अरे जा अशी माझी आई रस्त्यानं चालली की माणसं घाबरून बाजूला जायची. जाणार की का बाजूला? आता मालकी मस्त पळत आली म्हटल्यावर मध्ये कोण थांबणार? जा बाई जा, धडक 4-5 रेडी असली. मग चेष्टा आहे काय? आई असावी तर अशी. कशी अशी? तर म्हणा आई असावी तर अशी. प्रत्येकाच्या घरात घुसशी आणि सगळं आवरून परत तुझ्या बापाशी. अरे तुझ्या तोंडावर पडला कादर खान तुझ्या. अगं तुझ्या मांडीवर लफला म्हणजे खान तुझ्या. अरे तुझ्या तिरडीचा बाबू मोडला माझ्या आईना. अगं तुझ्या आईला पळवून हे माझ्या बाण. आता तुझा माझा व्यवहार संपला. का तुझ्या माग कोण लागलाय काय कुठला? अरे ही औलाद एकदम हाय पाय हाय. हाय फाय हाय. बघा आमचं बी खानदान एकदम चिकन 65 हाय. तुझं खानदान पिटीव की शिमग्याला दारात. तुझ्या आई मला नाचवला की गटारा मुशाला दावड्याच्या घरात. अरे जा की जा बोकडा. तुझ्या आईवर सुडी खेकडा आणि तुझ्या बाळा करायला मी कंप्लेंट वाकडा. थांब आता माझ्या आईलाच फोन लावते आणि तुझं कसं जिरवते बघ. बरोबर तुझा नांगा जिरवते बघ. लाव तुझ्या आईला फोन लाव, तुझ्या बाळाला फोन लाव, तुझ्या बहिणीला फोन लाव. माझ्या बहिणीला कशाला म्हणजे तू उशाला ती पैशाला. शेवटी बोलत तुझ्या बाळाला बाळशाला. अरे काय लाल बीज काय आहे का नाही तुझ्या नाकाच्या भोकाला? भोकाला नाकाच्या भोकाला जरा हात लावून बघी माझ्या शर्टाच्या बटनाला. 1 मिनिट थांब रे, माझ्या आईचा फोन यायला लागलाय. हॅलो आई काय तुझी काय हिरीत पडल्या काय? आई कुठं काय करते? हाय का कुठं उसात न बोंबलत फिरते? हॅलो शांती, काय बाई? अगं तुझा 1500 रुपयाचा हप्ता आला बघ, काय करू? अगं बाई 1500 रुपये.
हॅपी बंडा टू यू. आज नाचवतो माझ्या बायकोला माझ्या काका घेऊन आनंदानं जाऊन दे झाडून. ए डोलबी हल्ला कल्ला किती व्हिडिओ. तुझ्या आईची मारली शिल्पी तुझ्या पांडू आहे मी पांडू. अगं घरा घरा फिरवतोय दांडू. अरे बाबा लांब न जावा रे बाबा, लांब न जावा. घसरून पडशिला. बळक पडल्यात पाया. बंदा रुपयावानी उचलायच्या असतील आणि त्यातच बसशिला. तुझ्या आईची मारली शिल्पी तुझ्या. तो खोकला बी काय टगे आहे तिची बना. नेमकं बायका दिसल्यावरच वर येतोय. त्याबरोबर मागच्या बाजूला साऊंड बॉक्स दुखतोय. कोण येणार आमचं दुकान चोळायला. तरी बी म्हणायला लागते अगं हौसा बरं देऊचा आरतीच्या उसात मला तू हळूच भेटशील का. आता कोण आम्हाला भेटणार. हा तरी बी अजून मी माग पाय घेतलेला नाही. आता व्हॉट्सअपवर फोटो सोडलाय जवानी कुस्त्या खेळत्याला. बघूया जमलं तर उचलायचे, नाही जमलं तर वाकडा पाय घालून पाडायची. सावली आली तुमच्या गावात. पोर बघून सगळी आली हसत खेळत. कोण चालतंय कुलपी ग, कोण मारतंय शिल्पी ग, असं मला चालणार नाही. पाहुणं जेवला काय, पाहुणं जेवला काय. जेवलो ग जेवलो माझे सोनू. आता झोपायची टायमिंग झाली या. काय करूया बाई वाड्यावर या. पांडू आहे मी पांडू. अजून फिरवतोय करा 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 दांडू दांडू. मामा ओ मामा. अगं बाई मामाचं कान मामीनं फोडलं वाटतं लाटण्यानं. काय म्हणलीस. मम्मीचा कान फोडलाय पाटलानं. अरे देवा, हे थेरड खरंच कानाकडनं वाहतूक बंद आहे वाटतं. आता माझी झडतीच आहे. मामा ओ मामा रस्ता सोडा. काय म्हणलीस. मामा दुकान पेडा शादी असते बाई. हाताच्या माणसाला असलं बोलायचं नंतर. एक किवड्या बाबा, मी तुला काही वाईट बोलले नाही. कुठं चाललाय कुठं चाललाय, रस्ता सोडा असं म्हटलं. अच्छा वय ते मी व्हॉट्सअपला फोटो दिलता. वराचा वर वधू पाहिजे म्हणून. हाय का कोण तुझ्यावानी काने काने कट्टाने माझी कापडं नेली बोलतानी तो. अरे शपथ, आता या थिरड्याला काय सांगू मी कोण आहे ते. ठीक आहे, मजा करते जरा याची. मामा ओ मामा, नवरा मुलगा कोण आहे. मगापासून काय माझी चेष्टा करतेस काय तू. अगं मीच किंग नवरा. मलाच बायको पाहिजे कणकणीत तुझ्यावानी. ओ माय गॉड, काय करू या किवड्या माणसाचं. या वयात बायको पाहिजे म्हणतोय. पांडू आहे मी पांडू. अजून घरा घरा फिरवतो दांडू दांडू. तुमचा दांडू आता घाला चुलीत. कशाला पाहिजे तुम्हाला या वयात बायको. काय म्हणले येतय का ऐकू. येतय की. एक कान आउट गोईंग आहे आणि दुसरा इनकमिंग आहे. कसं काय आहे. माझ्या मोर जरा वाकाय लागतंय बोलायला. काय ग बाई, त्याला हातरून नाही झोपायला आणि पोरगी मागतोय शेकायला. लाज आहे का ह्याच्या नाकाला. हा गुडघं लागल्या टेकायला. काय म्हणलीस
आमच्या गावात योजना बिजना कोण नाही बाई. रंजन हाय, अंजन हाय, आणि ती ही हाय ती हाय, ही योजना कोणाची आहे? आमच्या बाची. अरे केवढ्या पोपटा, योजना म्हणजे लाल पावटा लाडका बांधकाम कामगार योजनाची मी सभासद आहे. तुमच्यासारख्या वयस्कर लोकांना पेन्शन आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी भांड्याचा सण अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी मी अर्ज भरून घेण्यासाठी आले आहे. कळलं का मामा? आय, 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 आय. माझा प्रश्न सांगायचं नाही बाय. आता माझी म्हातारी असते तर दोन्हीकडनं फायदा झाला असता की ग दोघांनी. दोन्हीकडनं कसला? असला म्हणजे एक पेन्शन, भांडे कुंडे, 2 माझी लाडक्या बहिणीचा. हा, तरी पण पेन्शन साठी अर्ज करा. नाव सांगा तुमचं. व्हॉट इज युअर नेम? नेम 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 वय माझा नेम लय भारी आहे. बरोबर मधल्या दांडीवर बॉल पडतोय माझा. काय सांगता? काय ऐकतेस? अगं हे झालं क्रिकेटच. पण तुला सांगतो त्याच्यातलं तुला माहिती आहे का रायफल शूटिंगच्या मधलं गालमावाडीचा आमचा स्वप्नील कुसारी आहे का नाही, नेमबाज वाघ परदेशात गेला आणि कोल्हापूरचं नाव त्यानं उज्ज्वल केलं. सुवर्ण पदक आणलं, सुवर्ण पदक. पांडू आहे मी पांडू, अजून फिरवतो घरा 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 दांडू. आता ह्याच्यात दांडूच झालं कोळसाच्या. मामा नाव सांगा. नाव घे 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 घे. कशी घेणार? उद्या नका बसून, झोपून झोपून चालल ते. काय ग बाई, काय माणूस भेटलाय सकाळ सकाळी. मामा नाव सांगा. नाव पांडू लांब दांडू भात कांडू मुक्काम पोस्ट कुंडीत गुलाब झेंडू. आई बापानी बारसं काय घरात घातलं नसेल बघायचं. सही करता का अंगठा? आता सईद कसा अंगठा रुतवायचा? शाही फुटणार नाही वय. ए बाबा, इथं अंगठा उठव पॅडवर. अजून मागचं आठवत यायला. एवढ्या लांब कसा उठवायचा? चला जवळ येते. हा हा. हा आले. आता कस बरं वाटते. हा थांब 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 थांब. जरा दाबून धर. हलाय लागलाय अंगठा. हा कारण काय झालंय, लई दिवसानं उठवायला लागलोय ग. हा आणि आता कसं सांगा वजून आठवणी म्हातारी होती तेव्हा सारखा उठायचा हा अंगठा. कर्जासाठी, बेघरासाठी, ह्याच्यासाठी त्याच्यासाठी. चला या आता. राम राम. लक्षात ठेव, लाल बावटा लाडका कामगार. मी माझा दोन्ही हातानं उठवतोय अंगठा. तर तुझं नाव सांगितलं नाहीस प्रीती जिंटा. मी सावली पावली माऊली, आवली जावली कावली. आता तुझ्या आईला ए गावातली सगळी कुत्री चावली, तुझ्या बावर माकडं धावली. जा बाई जा, मला मी जाता जाता घराला सोड. तू कशी नेतेस मला? काकत बसता का खांद्यावर बसता? एकच गाणं लाव, मोबाईल वर नाचूया की दोघं बी. ट्रॉलीवर जाता जाता कसं झेपल तस. अगं बाई, पांडू आहे मी पांडू, अजून घरा 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 फिरवतोय दांडू. वाटाण्याचा डोलदाना रे देऊ नको, टना टना रे देऊ नको, टना टना पाय घसरून भरल्यावर दूध बोंबलशील, टना टना दूध बोंबलशील, टना टना. देव तारी त्याला कोण मारी? बायकोपेक्षा मिळून लई वारी. बाजा म्हणतात मला बाजा, दारू पिली की राजा, पैसे संपले की झलक दिखला जा, जा भीक मागून खा जा. ही माझी बायको शांती. शांती म्हणे शांती. कुठं आहे शांती? नुसती काय भडकती. मला धमकी देती वकिलाची. हा वकिलाची धमकी देती, कोर्टाची बिडकीच्या नाकाची बिडकी. जा गेली सोडत माझ्या नावाच्या झाडावरनं.
अगं उद्याच्या उद्या कागद गोळा केल्यावर बायका गोळा करतो आणि जर नाही गोळा केली तर कागद गोळा करणारी बंगाल गोळा करणारी तर आणून ठेवतो. शांती म्हणे शांती. अगं तुझ्या ईर्ष्यावर आणून ठेवतोय घरात. बसंती नाही तर शेवंती. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. या या आत या आत या आत या आणि आमचा बी जरा घ्या. अगो बाई काय घ्या? तुम्हाला काय आवडतंय ते घ्या आणि चारी बाजू बी एकदम मी फ्रीलाईन मोकळाच आहे ना. अगो बाई घरात कोणच दिसत नाही. वहिनी आजी काकू काका कुठे आहेत? ती सगळी गेले त्यांच्या आईच्या गावात भुईमुंग उपडायला. तुम्ही या माझी हा समजूत काढायला. एकटाच आहे आडी नडीला फ्रीलाईन एकदम फाईन. अहो बायको असून तुम्ही एकटा का राहता? ए बाई एकटा कुठं आहे? शेजारी मिळून आहे की आडी नडीला. आडी नडीला म्हणजे काय? अहो माझी मिळवणी माझ्या लई लाडाची कैरी पाडाची. कुणाला काय नाही म्हणत नाही बिचारी. कशाला? चहा पाणी नाश्ता. या भाऊजी बसा भाऊजी इथं बसा भाऊजी तिथं बसा भाऊजी इथं जरा भाऊजी तिथं जरा भाऊजी. म्हणजे तुमची बायको तुम्हाला मिस करत नाही? मिस कुठला काढलाय मिस आणि फिस? साधा खिस देत नाही. दिवाळीच्या कानवल्यातला खायला खोबऱ्याचा खिस. हे पहा मिस्टर मिस्टर आता तुम्ही फार रंगात आलेले दिसताय. तेव्हा मला इथून गेलं पाहिजे. नका 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 नका. तुम्ही एकटे गावात जाऊ नका. आमचं गाव का नाही चांगलं नाही मॅडम. एकटी बाई दिसली की तिचा का नाही उचलून सत्कार केल्याशिवाय तिला सोडत नाही. अहो मग चांगले लोक आहेत ती गावची. चांगली लोक माझ्या घराला किती मोको पडले की बघा. मोकळी बाई दिसली की नाही की पटापटा शिल्पी मारत्यात. रातभर जागत बघत बसत्यात. बर तुम्ही आता बसा. मी थोडं गाव फिरून येते आणि लाल पावट्याचा अर्ज भरते. काय म्हणता लाल बावट्या कामगार संघटना? मी त्यांचाच माणूस आहे. काय सांगता? अहो मग या माझ्या जोडीला माझी ओळख करून द्या गावाला. हा तुमची ओळख करून देतो गावाला. पण पहिली आग लावा माझ्या बायकोच्या तोंडाला, तिच्या वागण्याला, तिच्या मोबाईलला. अहो पण असं काय झालं तुमच्या बायकोला? तिला अजून काय पोर झालं तिला काय होते? अहो 12 24 तास हो कानाला मोबाईल. जेवताना मोबाईल, फिरताना मोबाईल, जेवण करताना मोबाईल, भाकरी करताना मोबाईल, ह्याला जाताना सुद्धा मोबाईल. अहो सारखं मोबाईल कानाला धरून धरून आजही देवघर सारखी त्या बिचारीची त्या बाटकीची त्या गुडकीची मान वाकडी झाली आहे. मग तुम्ही काय बोलत नाही तिला? काय बोलू तिला? अहो लाडक्या बहिणीचा पाठिंबा आहे ना तिला. आणि तिला बोलायला मी मोकळा कुठं असतोय मॅडम? एकदम बिझी असतोय मी. कसल्या कामात बिझी असता तुम्ही? मी मॅडम काय म्हणजे मी सकाळी दारू पिऊन झोपलो की एकदम संध्याकाळी उठतोय. आणि संध्याकाळी जर पिऊन झोपलं की नाही उठून दुसरं उठतोय. कुठं वेळ आहे सांगा मला कुठलं काम करायला? बिझी असतोय मी. हो बिझी. अहो हेच तुमचं वागणं आम्हा बायकांना खटकतंय. वागू नका असं. सोडा ती दारू. बसून खाऊ नका. मग कसं उभे राहून खाऊ? अहो बसूनच खाते सगळी. परत आला का जातीवर? जरा माया करा माझ्या लाडक्या बहिणीवर. माया करतो मी तुमच्या बहिणीवर, पण तुम्हाला माझी मिळवणी व्हायला लागणार बरं का? अगो बाई हे आणि काय कशात काय आणि फाटक्यात पाय. आता मी एकटाच आहे. दोघे मिळून करूया की उभ्या एकमेकाला बाय बाय टाटा बाय बाय. चला मी तयार आहे. पण एवढ्या लागणार चार्जिंग मोबाईल होत नाही. आता हे आणि नवीन काय माझ्या बायकोला जळवायचं हाय. खाऊया आपण दोघं जण चिकन 65 आणि नाचून करूया एकमेकाला हाय हाय बाय 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 अगं बाय अगं बाय अगं बाय. आता भाऊजीला काय नाराज करायचं हाय? करा चालू.
भवानी सुट्टानी हा हाय दोघांनी तुटक्या फाटक्या बुट्टानी माझं घर म्हणजे काय हायवेवरचा धाबा वाटला होय गे बाई ए अतिक्रमण बेगर वसात त्या मॅडमला काय बोलू नको सांगतो तुला त्या समाजसेविक आहे तुझ्या वाणी खालमुंडीने गाव तुटी नाही समाजसेविका अगं बाई असली असते का काय ओळखीची ना पाळखीची आणि घरात घुसते रात्रीची ए बाई तुझ्या तोंडाला आवर घाल मी तुझ्या नवऱ्याला पळवून नेत नव्हते तुझ्या संसाराबद्दल कान उघडे करत होते त्याची मी लाडका बांधकाम कामगार संघटनेची सदस्य आहे या दारुड्याला जरा कव्हरेज मध्ये घे हा ह्याला कव्हरेज मध्ये घ्या नाहीतर काटत घ्या डोक्यावर बसून पाणी सोडणारा माणूस आहे त्यो तेवढ्यासाठीच मी वकिलासनी बोलवाय गेले होते याचा कंडकाच पाडायसाठी अरे माझा कंडका पाडायला तुझा बाप काय खानकी होता का तुझी आई बोलमाईकडे बसून होती ओ दादा अहो तुम्ही जरा शांत बसा ना आता आल्यात ना त्या होय आता आली की ती काय साधी अशी गमगुमान आली नसल हा चांगला तर मी घर पेटवता सामान घेऊन आले असेल बघितलं मॅडम अहो बघितलं काय केवढा मोठा किडा आहे बघा याच्या हा बोल की अगं बोल की थांबलीस का हा किडा कशात आहे माझ्या सांगते आता तुम्हीच बघा की हो मॅडम हा परमानंट नवऱ्याला कशी जीवाला लागल्यासारखं बोलती हा मोठा मोठा किडा आहे म्हणते माझ्यात हा कुठं आहे किडा सांगा कुठं आहे किडा तिला अजून माझा उलगडा केलेला नाही हाय हाय मोठा किडा आहे तुझ्यात आणि ते शांत करण्यासाठीच कायद्याचं टोलं पडायला पाहिजे नका तो नका भरू नका कायदा हातात घेऊ नका मी हाय कायद्याचा वकील कारण दे अहो किती उशीर बंद खोलीत कुचू करत बसलाय काय प्रायव्हेट मीटिंग होती काय पुढच्या इलेक्शनची अहो मीटिंग कशाची ह्यो पैसा किडा गोलच होईना काय हो नवऱ्या काय जरा सराव वागा ना हो वकील काय बोलायला लागला तुम्ही हा अरे तुम्ही बोलताय हो मला आम्ही तुम्हाला कसं बोललो म्हणजे काय रे कारण द्या वकील साहेब काय करायचं हो या दारुड्याचं हे बघा ताई झालं केलं विसरून जावा वकील साहेब यांचं जे काही घरगुती भांडण असेल ते आदल्यात मिटवून टाका अहो दारुडे मामा तुम्हाला मी हात जोडून विनंती करते लाडकी बहीण म्हणून गावाला तमाशा दाखवू नका काय बोलताय मॅडम अहो मी कुठं तमाशा करतोय मी तमाशा बंद करतो पण ही नाची ऑर्केस्ट्रा लावण्याचा शो चालू करते का ट्रॉलीवर हे बंद करायचे पहिलं तुझी दारू बंद करते पिंडकिया पिंडकिया नाही बंद करणार बंद कर मी नाही बंद करणार बंद कर मी नाही बंद करणार अरे वा ऑर्डर बोला कारण दे कुठल्या आपण देऊ क्वार्टर हो मॅडम तुमचा नवरा आहे की देशी दारू दुकान चक्क मला म्हणतो कारण दे कुठला आणू क्वार्टर असं म्हटलं मी कारण दे ए बाबा तू माझं आडनाव घेऊ नको फक्त मला वकील म्हण वकील आणि आडनाव घेतल्यावर काय होतंय कारण दे अरे ते शिवी दिल्यासारखं वाटतंय रे मला काय सांगताय काय अरे परत म्हणून बघ म्हणतो कारण दे अरे ओके सर होय घेऊ बायकोला शिवे देण्यासारखं वाटतंय बघा हो वकील साहेब बघा आमच्याकडे बघून कसा उठून बोलतोय बघा हो मॅडम तुम्ही त्याच्याबरोबर राहता का माझ्याबरोबर येता झटकन निर्णय घ्या आणि केस मिटवा नाहीतर याला प्यारला पाठवा ओ वकील कारण दे तुम्ही मध्ये पिटवाय आलाय का पेटवाय आलाय तारीख पे तारीख ये देश के लोग कहा जाकर किस्मत पड़ गया ना मानुस हंसता नहीं फड़ा रडता है आणि पळता है थांबा मी जरा बोलते वकील साहेब बोला काय नाव तुमचं मी लाल पावटा समाजसेविका लाडकी बहीण सावली पावली माऊली आवली जावली कावली आईला हिला आमच्या सगळ्यांचीच खाजवली हे दारुड्या दोन पेटी तुझं बोला मॅडम बोला हे पहा बाहेरच्या जगात काय चाललंय बघा आणि मानाने वागा ह्याच्यावर वकील साहेब निर्णय देतील आईला मला हे सगळे मिळून त्या आईला उघडा करून मारतात वाटतं ऑर्डर पांडू अजून फिरवतोय घरा माझा धांडू याला बघा तिखट मिरची पूड आणि गळका लाकूड काय म्हणलास पळत आला भाऊ गुड अरे बांधा त्याला बांधा
त्या पोरी थांबल्या त्या कालच नवीन धोतर आणलंय पाटायचं माझं धोतर अवघड झालेला या आबा या बोकुळ बिकुळ काय आलं नाही इथं वाद चालू आहे लाडक्या बहिणीचा आणि दारुड्या नवऱ्याचा काय निर्णय द्यायचा तो तुम्ही द्या शाबास माझे वाह वकील तू आणि निर्णय मी द्यायचा वाय आता वडीलधारा म्हणून सांगितलं विचारलंच म्हणून सांगतो पहिलं त्या दारुड्याचा रिमांड घ्या आणि त्याच्या बायकोला माझ्या ताब्यात द्या माझी मुलगी म्हणून तिला घरला नेतो उगाच काय ये करतून अंगावर येतायचं रे सगळं घरदार तिच्या नावावर करतो कसं वाटतंय एकदम भारी आबा विसाजी मॅडम सावली मॅडम तुमचं काय मत आहे एकदम निर्णय भारी आम्ही चाललो पांडू आबाच्या घरी माझी केस निकाल झाली पैसे पाठवा अकाउंटवरी पांडू आहे मी पांडू अजून फिरवतोय घरा दांडू चला पोरीनं अरे कारंडिया अरे खेळड्या मी काय तर रातभर काय भात कांडू अरे मी दारू सोडली आणि माझी खोड मोडली अरे माझी बायको मला पोरं द्या अरे मी तुमच्या पाया पडलो मला नोकऱ्या द्या अरे ये वाटक्या मी कुठं तुझ्या बायकोला घेऊन चाललोय तुलाच लाईनीवर आणण्यासाठी नाटक केलं होतं ये आणि ऐका रे बाबानो फक्त दारूत आणि वाईट माणसाच्या संगतीत राहू नका जरा त्या विषारी दारूच्या पाण्याच्या कुंडात बाहेर या आणि बघा जगात काय काय चाललंय 5-5, 6-6 वर्षाच्या बारक्या मुलींच्या वर बलात्कार व्हायला लागल्या माझ्या लाडक्या या बहिणीची भर दिवसा आबरू लुटली जायला लागली अरे जाळपोळ काय लुटा लुटली काय भर दिवसा मारामाऱ्या काय गुंडगिरी काय आणि घर फोडाफोडी चालली अरे हे कोण बंद करणार हे सगळं थांबवा रे बाबांनो सरकार आया बहिणीची मदत करत्या त्याचा आनंदाचा लाभ घ्या यातच तुमचा सुखी संसार होणार आहे एवढं बोलून मी माझं तोंड फाटायला लागलंय आणि खोकला बी आतल्या आत उड्या मारायला लागला त्याचं बडकं पडायच्या आधी या ठिकाणी भाषण बंद करतो ए बायानो अगं बायानो जरा जोरात ओरडा की जरा देवबापाच्या नावानं